अहिल्यानगर नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। महापालिकेचे देखील निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार आहे। या अनुषंगाने अहिल्यानगर महापालिकेसाठी 2018 मध्ये निवडणूक झाली होती। 2023 पासून प्रशासक आहे। शहरामध्ये अनेक समस्या आहेत, त्या अजूनही सुटल्या नाहीयेत। त्यामुळे महिला आणि तरुणांच्या भावी नगरसेवकाकडनं मोठ्या अपेक्षा आहेत। बघूया। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता महानगरपालिकेच्या देखील निवडणुकींचा बिगुल हे वाजणार आहे। त्या अनुषंगाने जर बघितलं तर नगरकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। विशेषतः अहिल्यानगर मधील महिला, युवती त्याचबरोबर युवक जे आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय साधारण 2018-19 साली निवडणूक झालेली होती। निवडणुकीचा 5 वर्षाचा कालावधी संपून आता 2 वर्ष प्रशासकीय शासन आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आहे। आपण जर नगर शहरामध्ये पाहिलं तर कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे, रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, मोकट कुत्र्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। म्हणजे ज्या बेसिक गरजा नागरिकांच्या आहेत, मूलभूत जे प्रश्न आहेत, लाईट, पाणी, कचरा, हे सुद्धा नाही। तुम्ही जर संध्याकाळी नगर शहरामध्ये जर फिरले तर तुम्हाला एकही स्ट्रीट लाईट चालू दिसणार नाही। असे काही नगरमध्ये स्लम एरियाज आहेत की ज्याच्यामध्ये जायला रस्ता नाहीये आणि जर तो रस्ता आहे तर त्याच्या खाली गटर आहे, तर त्या लोकांना ती गटर क्रॉस करून स्वतःच्या घरामध्ये जावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये जात असताना ती गटर क्रॉस करून जर त्या माणसाला त्याच्या घरामध्ये जर जायचं असेल तर ती गटर साफ करायचं काम कुणाचं आहे? आज प्रशासनाचं आहे। नगर शहरामध्ये ठिकठिकाणी मुलींसाठी शौचालय पाहिजे, मुलींसाठी शिक्षणासाठी योग्य सोय पाहिजे। आजकाल महानगरपालिका मुलींच्या शिक्षणावर दुर्लक्ष करते आणि मुलींसाठी नर्सिंग कॉलेज पण पाहिजे किंवा मग हॉस्टेल पण पाहिजे, ठिकठिकाणी हॉस्टेल पाहिजे, शौचालय पाहिजे महिलांसाठी सेपरेट। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारामध्ये म्हणजे पोलीस चौक्या जिथं जिथं चौकी केलेली आहे, पोलीस स्टेशन आहेत, पण एक वकील म्हणून मला सांगायचंय की पोलीस चौक्या खूप ठिकाणी आहेत, ते किती चालू आहेत, किती बंद आहेत। ठीक आहे, नगरसेवकांचं काम जरी महानगरपालिकेच्या अंतर्गत असलं तरी आपण एक लोकप्रतिनिधी आहोत। लोकप्रतिनिधी हे शहराच्या कानाकोपऱ्यातल्या प्रश्नात हात घालू शकतात। गाड्या नीट करणारे लोक असतील किंवा ठेलेवाले असतील किंवा काय, सगळ्या शहरात प्रत्येक चांगल्या रस्त्यावर अतिक्रमण झाले, म्हणजे प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण झाले। अतिक्रमण हे नगर शहरातले मोठे अतिक्रमणाच्या विळख्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात नगर शहर आहे। मग काय तुझी माझी जिरवायची असेल तर ज्याचा नेता किंवा ज्याचं काय त्याच्या थ्रू ते नगरपालिकेत जाऊन तेवढं अतिक्रमण काढायचं, मला ते नाही म्हणायचं। मला काय म्हणायचं की तुमच्या प्रशासनामध्ये जे आहे योग्य ते तुम्ही करा ना। कोण कुणाचा नेता आणि कार्यकर्ता ते नाही। आज तुम्ही चहावाल्यांचं दुकानं बघता, तुम्ही ठेलेवाल्यांचं बघता, तुम्ही ते कार सजावटवाल्यांचं बघता, ते गाड्या नीट करण्याचं, प्रत्येक रस्ता एवढं तयार केलेलं। मग महिला कुणी चालली हॉर्न वाजवलं तर तिला उलट पालट बोलणं, मी स्वतः याचे अनुभव घेतलेत। मग ह्या गोष्टी किती झाल्या पाहिजे। त्यानंतर बस सेवा ही योग्य पद्धतीने सुरू पाहिजे। बस सेवा म्हणजे संध्याकाळी त्या बसच्या रूटमध्ये ते जर लांबचा रूट असेल नगर शहराचं शेवटचं, तिथं कोणती चौकी असेल तिथं पोलीस कर्मचारी पाहिजे। नगरपालिकेकडनं ऐतिहासिक स्थळांकडे दुर्लक्ष होतं। ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी चौथे शिवाजी महाराजांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मारकाकडेही दुर्लक्ष होतंय। त्यासोबतच जे नर्सिंग कॉलेजेस आहेत, आपण पाहतो वेगवेगळ्या महाविद्यालयांचे स्वतःचे शैक्षणिक संकुलं तयार झाली। त्याच्यातनं जे कमर्शियल एज्युकेशन आहेत महापालिकेला याच्यातनं उत्पन्न मिळू शकतं, कारण त्याच पद्धतीने जर त्या व्यावसायिक शिक्षणाच्या संधी त्याचे शैक्षणिक संकुल जर महापालिकेकडनं उभे राहिले तर त्यातनं फी मिळेल आणि त्यातनं पालिकेला उत्पन्न मिळू शकतं। त्यासोबतच इनोव्हेटिव्ह कोर्सेस महापालिकेकडून शॉर्ट टर्म कोर्सेस आणले गेले पाहिजे, जेणेकरून मुलांच्या हाताला काम लागेल आणि हे बिंगो बाकीच्या गोष्टींमध्ये मुलं जे अडकू राहिले त्याच्यातून बाहेर पडतील। आणि याच्यासाठी नगरसेवकांनी आवाज उठवला पाहिजे, प्रशासनाने सुद्धा त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे आणि शहर अभियंता, नगर शहराचे शहरी अभियंता यांनी रस्त्यावर फिरलं पाहिजे, नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे। असे खूप बेसिक एक्सपेक्टेशन्स आहे की जसं आपण रस्त्यावर रोज आपण ट्रॅव्हल वगैरे करतो तर तेच बेसिक आहे की रस्ते चांगले पाहिजे। खड्ड्यां वगैरेमुळे खूप प्रॉब्लेम होते आणि स्ट्रीट लाईटचा एक इश्यू आहे की रात्रीचं सपोज मुली वगैरे बाहेर असतात तर फॉर अ सेफ्टी कन्सर्न स्ट्रीट लाईट्स पाहिजे। बाकी खूप मोठे एक्सपेक्टेशन्स नाही, जसं बेसिक जे आपण डेली रुटीन मध्ये आपण फेस करतो। तर नगरपालिकेमध्ये इतक्या स्वतःच्या जागा आहेत त्या कदाचित त्या अधिकाऱ्यांनाच माहित नसतील, तर त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे की ही जागा कशासाठी आहे। जुन्या काही लोकांनी ठराव केले असतील किंवा काय केलं असेल, विधायक कामासाठी आहेत, काही पडझड पालिकेच्या इमारती आहेत की जिथे विधायक कामं होऊ शकतात, विधायक व्यवसाय सुरू होऊ शकतात, विधायक चांगल्या पद्धतीचं म्हणजे सुशोभीकरण होऊ शकतं। ते न करता त्यांना म्हणजे लक्षच नसतंय असं मला म्हणायचं की तुम्ही स्वतःला काय अधिकार आहेत आणि स्वतःकडे कोणत्या जागा आहेत तेवढं फक्त आपण थोडं माहिती घेऊन त्याच्यावर काय विधायक गोष्टी नागरिकांसाठी सुविधा देऊ शकतात ते केलं पाहिजे। आणि प्रत्येक नगरसेवकाने स्वतःच्या प्रभागातला विकास करणं
म्हणताना आपल्या शेजारच्या प्रभागातल्या नगरसेवकाशी अशी मैत्री पाहिजे की माझा प्रभाग चांगला झाला, तुमच्या प्रभागात 2 गोष्टी चांगल्या झाल्या तर त्या माझ्या पण प्रभागात झाल्या पाहिजे आणि माझ्या प्रभागातल्या 2 गोष्टी तुमच्या पण प्रभागात झाल्या पाहिजे. परिणामी पूर्ण नगर शहरामध्ये 100% विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एकूणच जर बघितलं तर नगरकरांच्या ज्या आहेत अतिशय मूलभूत आणि माफक अशा ज्या आहेत समस्या आहेत आणि त्या या नगरसेवकांच्या माध्यमातून सुटाव्यात अशीच मागणी जी आहे इथल्या महिलांनी केलेली आहे आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमधून जे नगरसेवक निवडून येतील ते या सर्व महिलांच्या, युवतींच्या आणि युवकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा बाळगूया. कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. हे होतं अहिल्यानगर